नमस्कार, मी निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। बघा, आजच्या तासाला आपण र किंवा रफाराचे नियम पाहणार आहोत। म्हणजे र चे लेखन कसं करायचं मराठी व्याकरणामध्ये किंवा रफाराचे लेखन कसं करायचं मराठी व्याकरणामध्ये हा भाग आपण पाहणार आहोत। खूप छान पद्धतीने आपण हा भाग समजून घ्यायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही नियम जे आहेत ते नोट डाऊन करून घेतले तरी चालतील। आता बघा, र चे नियम मराठीमध्ये र लिहिण्याच्या पद्धती ज्या आहेत ते 4 आहेत। किती आहेत? र लिहिण्याच्या पद्धती 4 आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे र लिहिण्याच्या पद्धती किंवा र लिहिण्याचे लेखन जे आहे ते 4 पद्धतीने केले जातं। तो पहिला आहे तो म्हणजे बघा रफार। पहिला काय आहे? रफार। आता रफार म्हणजे काय? तर रफार याचं जे ध्वनी चिन्ह आहे ते असं केलं जातं बघा। ही शिरोरेषा आहे, वरती डोक्यावर असे अर्धी वाटी दिली जाते आणि या रफाराचं असं लेखन केलं जातं। 4 पद्धतीने र चं लेखन केलं जातंय, लक्ष द्या बारकायाने। 4 पद्धतीने र चे जे लेखन आहे आपण इथं मांडलेलं आहे बघा हे। तर पहिला आहे रफार। रफार मग हे कधी लिहायचं? तर याचा जो नियम आहे तो काय म्हटलेला बघा, र ला एखादं तुम्ही व्यंजन जोडत असताना, र हे जे व्यंजन आहे त्याला एखादा व्यंजन जोडत असताना मागील अक्षरावर आघात येत असेल, म्हणजे र ला तुम्ही जर व्यंजन जोडलं एखादं, या र ला एखादं तुम्ही व्यंजन जोडलं आणि जर मागील अक्षरावर आघात येत असेल, काय म्हणतोय बघा, नीट समजून घ्या। र ला एखादं तुम्ही व्यंजन जोडलं तर मागील अक्षरावर आघात येत असेल, आघात येत असेल म्हटलेलं आहे, आघात येत असेल तर र चे लेखन जे आहे ते रफार युक्त करायचे। मग रफार युक्त करायचे म्हणजे कसे करायचे? उदाहरणार्थ बघा, तूर्त, मूर्ख, पर्व किंवा पूर्व, धूर्त, सूर्य, जीर्ण, हर्ष, हे असे करायचं। कीर्तन, हे बघा नीट समजून घ्या। र चे जे लेखन आहे ते आपल्याला कसं करायचं आहे 4 पद्धतीने। पहिली पद्धत आहे रफार। रफार म्हणजे हे असे अर्धी वाटी आहे, रफाराच्या शिरोरेषेच्या वरती दिली जाते। र ला एखादं व्यंजन जोडायचं। आता हे व्यंजन त जोडायचं आहे र ला। इथं ख जोडलेला आहे, इथं व जोडलेला आहे, इथं व जोडलेला आहे, इथं च जोडलेला आहे, इथं त, इथं य जोडलेला आहे, इथं मोठा न जोडलेला आहे बघा, इथं हर्ष श जोडलेला आहे। तर काय म्हणतेल बघा, र ला एखादं व्यंजन जोडल्यास मागील अक्षरावर जेव्हा आघात येतो, आघात या शब्दाचा अर्थ काय? आघात म्हणजे प्रहार किंवा धक्का। आघातचा अर्थ काय होतो? प्रहार किंवा धक्का। प्रहार किंवा धक्का, लक्षात घ्या। म्हणजे धक्का दिल्यासारखं याचं वाचन होते। तूर्त, तूर्त, मूर्ख, पर्व, पूर्व, कीर्तन, धूर्त, सूर्य, जीर्ण, हर्ष, म्हणजे प्रहार केल्यासारखं, मागील अक्षरावर प्रहार केल्यासारखं किंवा थोडासा धक्का दिल्यासारखं यांचं लेखन होते किंवा यांचा उच्चार होतो। म्हणून ह्या शब्दांचे लेखन जे आहे ते रफार युक्त करायचं। आणि या रफाराची व्याख्या काय दिलेली आहे? या र चं लेखन कसं करायचं आहे? जर र ला एखादं तुम्ही व्यंजन जोडलं तर आणि मागील अक्षरावर जर आघात येत असेल, ही व्याख्या आहे, परीक्षेला तुम्हाला व्याख्या विचारू शकतात की र ला एखादं व्यंजन जोडल्यास मागील अक्षरावर आघात येत असेल तर र चे लेखन कसे करायचे? याच्या 4 पद्धती, 4 पर्याय येतील आणि तुमचं उत्तर असणार आहे रफार। आता हे समजलं असेल तुम्हाला। दुसरा आहे बघा, 2 नंबरचा आहे तीर। आपण काय घेऊया? 1 नंबरचा रफार घेतलेला आहे, अर्धचंद्र घेऊया। 2 नंबरला अर्धचंद्र, अर्धचंद्र। आता याचं जे हे जे आहे ध्वनी चिन्ह जे आहे ते कसं आहे बघा, अर्धचंद्र
म्हणजे हे कधी कधी असं वजा चिन्हाने सुद्धा दर्शवलं जातं, अर्धचंद्र किंवा असं हा अर्धा चंद्र आहे बघा, अशा चिन्हाने युक्त असतात. मग हे कधी असतं बघा, काय म्हटलेलं आहे बघा, र ला तुम्ही या र ला इथं जसं र ला एखादं व्यंजन जोडलेलं असेल, र ला एखादे व्यंजन जोडल्यास मागील शब्दावर जेव्हा आघात येत नसेल, बघा मागील शब्दावर आघात येत नसेल तेव्हा यांचं जे आधीच लेखन आहे तेव्हा ते अर्धचंद्र कृतीने करायचं आहे. किंवा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, जेव्हा ह्याचं लिखाण यने युक्त किंवा हने युक्त करायचं असल्यास, यने किंवा हने युक्त करायचं असल्यास किंवा र ला य किंवा ह जोडायचं असल्यास यांचं जे लेखन आहे ते अर्धचंद्राकृतीने होतं. आता उदाहरणार्थ बघा, आपण पहिल्यांदा यने लिहून बघूया. यने कसं बघा, पुर्या, पर्या, सूर्या, भाकर्या, बघा य जोडला आपण त्याला, र ला काय जोडलेला आहे, य जोडलेला आहे, भाकर्या, अशा प्रकारे. आता ह जोडून बघा, कर्हाड, त्यानंतर तर्हा, तर्हा किंवा चर्हाट किंवा बिर्हाड, बघा बिर्हाड. आता मागील अक्षरावर आघात येत नाही, इथं आघात येतो, इथं आघात येत नाही. र ला ज्या वेळेला तुम्ही व्यंजन जोडता त्यावेळेला मागील अक्षरावर आघात येत नाही. पुर्या, इथं बघा तुर तुर मूर्ख पर्व, म्हणजे प वर त वर म वर आघात येतो, धक्का दिल्यासारखं किंवा प्रहार केल्यासारखा आवाज होतो, ध्वनी होतो. इथं तसं धक्का दिल्यासारखं किंवा प्रहार केल्यासारखा ध्वनी होत नाही. पुर्या, पर्या, सूर्या, भाकऱ्या, कराड, कराड असं होत नाही बघा, त असं होत नाही, तर्हा, चर्हाट, बिराड, अशा प्रकारचं. लक्षात येते का बघा तुम्हाला. याला एक शब्द, याला तसे दोन पाहायला गेले तर दोन शब्द अपवाद आहेत बघा, म्हणजे या नियमाला दोन शब्द अपवाद आहेत ह च्या बाबतीत. कोणते आहेत ते बघा. हा, अर्हता हा एक शब्द आहे, अर्हता म्हणजे पात्रता, आणि गर्हनीय असा एक शब्द आहे बघा, गर्हनीय, गर्हनीय किंवा गर्ह्य, गर्ह्य हा अर्धा य आहे, गर्ह्य म्हणजे निंदा किंवा निंद्य, निंदा किंवा निंद्य. आता तुम्ही म्हणाल हे अपवाद कसं काय या नियमाला, कसं काय अपवाद बघा. ज्या वेळेला र ला य जोडला आपण इथं मग यासारखे शब्द तयार केले बघा, नीट लक्ष द्या. आणि इथं ह जोडलेला आहे, कराड, र ला ह जोडलेला आहे, र ला ह जोडलेला आहे, र ला ह जोडलेला आहे, र ला ह जोडलेला आहे. तिथं याचं लिखाण जे आहे ते असं केलेलं आहे का बघा, बघा अर्हता असं केलेलं आहे का बघा. असं नाही चालत, हे असं करू शकत नाही तुम्ही. किंवा गर्हनीय असं करू शकत नाही तुम्ही, नाही असं करू शकत, म्हणजे हे असं चालत नाही बघा. तर ते कसं करायचं, फक्त य आणि ह जोडत असताना अशा पद्धतीने, म्हणजे हे दोन शब्द जे आहेत ते काय आहेत, याला अपवाद आहेत. आता आपण तिसरा प्रकार घेऊया. पहिला प्रकार समजून घेतला असेल तुम्ही, रफार, दुसरा अर्धचंद्र. तिसरा प्रकार बघा, हे समजलं असेल तुम्हाला, नोट डाऊन करून घ्या वाटल्यास, ऐकत ऐकत लिहिला तरी चालेल, लिहत बसला तरी चालेल तुम्ही. आता हा झाला रफार, पहिला झाला, दुसरा अर्धचंद्र झाला. तिसरा आपण घेऊया प्रकार, तिसरा आहे तिरपी रेष. काय म्हणतात त्याला, तिरपी रेष, तिरपी रेष. आता या तिरपी रेषेचं, तिरप्या रेषेचं जे चिन्ह आहे ते कसं आहे बघा, म्हणजे असं आहे, अशी तिरपी रेष आहे. आता हे कधी दिलं जातं,
ज्या वेळेला र ला म्हणजे हे जे र चिन्ह ध्वनी चिन्ह आहे मध्यदंड असेल बघा हा, मध्यदंड किंवा अंत्यदंड किंवा सुटा स्वतंत्र दंड असेल बघा, सुटा स्वतंत्र दंड असेल तर अशा वेळेला तुम्ही हे तिरपी रेष देऊन अशा प्रकारचे ध्वनी चिन्ह देऊन मग काय करायचं आहे, तुम्ही ते तिरप्या रेषेचं रच लिखाण करायचं आहे. आता मध्यदंड असणार आहे बघा, हा दंडक आहे, ही शिरोरेषा आहे, हा मध्यदंड आहे. मग हे क आपण मध्यदंडात घेतलं, फ हे मध्यदंडात घेतलं. मग याला फक्त काय करायचं आहे, तिरप्या रेषेनं याने जोडायचं आहे, हे असं बघा. मग वक्र, फक्र अशा पद्धतीने तुम्ही शब्द लिहू शकताय. आता अंत्यदंड असेल तर अंत्यदंडातला एखादाही घेऊया. आता समजा म शब्द आहे तर त्याला आपण म्र असं करायचं आहे. कुठलाही घेऊ शकता अंत्यदंडातला शब्द. समजा स असेल तर स ला तुम्ही असं जोडू शकताय बघा, हे असं करू शकताय. येते का बघा, वक्र, हे बघा इथं वक्र असा शब्द लिहायचा आहे तुम्हाला, तर तो इथं अशा पद्धतीने लिहायला लागेल. वर्क जर रफार दिला तर वर्क होईल, किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण अर्धचंद्राने दिलं तर तेही जमणार नाही आहे. आता सुटा स्वतंत्र दंड, सुटा स्वतंत्र दंड कोणाला असतो, एकतर ग ला असतो किंवा श ला असतो किंवा मोठ्या न ला असतो. मग यांना देताना काय करायचं आहे, की अशा पद्धतीने द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे असं द्यायचं आहे. मग ग्रह असे शब्द तयार होतात, किंवा अश्रू अशा शब्द. आता हे ज्या वेळेला र लिहिला जातो, कालच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेला बघा, तर हे र जोडायचं असेल वर चलन, तर वर चलन नावाची क्लृप्ती बघितलेली आहे आपण. तुम्ही बघितला नसेल, नवीन असाल आपल्या चॅनेलवर तर पुन्हा बघून घ्या. तर अश्रू किंवा अशा पद्धतीचा एखादा शब्द आपण काय करतो, त्यामध्ये लिहितो बघा. खूप सोपं आहे, याच्यामध्ये आघात वगैरे असं काही संबंध नाही, यालाही काही अपवाद नाही आहे बघा. आणि चौथा नियम जो आहे तो चौथा नियम आपण पाहूया. म्हणजे चौथा प्रकार जो आहे, चौथी पद्धत जी आहे ती चौथी पद्धत आपण आता पाहूया बघा. 3 पद्धती झाल्या. पहिला झाला रफार, दुसरा घेतला कोणता सांगा बघू, आठवा अर्धचंद्र, हा असा किंवा अशा पद्धतीने अर्ध्या चंद्रासारखा. आणि आता चौथा जो आहे तो आपण घेणार आहोत काकपद. कोणता आहे बघा, काकपद. आता काकपद म्हणजे काय, काक म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या ह्याला आपण बघितलेला आहे. काक म्हणजे कावळा आणि पद म्हणजे पाय. काक म्हणजे काय, कावळा, आणि पद म्हणजे पाय. म्हणजे कावळ्याच्या पायासारखं याचं चिन्ह असते बघा. हे कावळा आहे असं आपण गृहीत धरूया, आणि इथं अशा पद्धतीचे त्याचे पाय आहेत बघा. मग बघा कसं असतं, की अशा पद्धतीचं असतं, असं ट्रायंगल त्याला म्हणतात, अशा पद्धतीने. मग हे कधी लिहायचं, हे कधी चिन्ह द्यायचं, याची पद्धत कशी र ला जोडायची, हा जो र आहे तो कोणत्या शब्दाला जोडायचा. तर बघा अर्धदंड असणारे शब्द जे आहेत, अर्धदंड, अर्धदंड किंवा शीर्षदंड असणारे शब्द, शीर्षदंड असणारे जे शब्द असतात त्यांना हे द्यायचं. मग अर्धदंड किंवा शीर्षदंड कोणते असतात बघा. उदाहरणार्थ आपण म्हणूया की ट धरूया आपण, मग ट किंवा ड धरूया आपण. मग ट पासून ट्रक असे शब्द, ड्रम. मग आपण हे काय करतो बघा, अशा पद्धतीने थोडं वेगळ्या पेनाने दाखवतो बघा. असं हे बघा, ट्रम, ट्रक, ड्रम, महाराष्ट्र, महाराष्ट्र अशा सारखे शब्द आपण हे करतो बघा, महाराष्ट्र असे. म्हणजे लक्षात येते का बघा, खूप सोपं आहे, काय पाठांतर करायची गरज नाही. जर तुम्ही समजून घेतलं तर मात्र आपल्याला हा भाग खूप सोपा आहे. ट्रक, ड्रम, महाराष्ट्र हे शब्द असं लिहून चालतील का, म्हणजे टला समजा असं तिरप्या रेषेने देऊन चालेल का नुसतं बघा, किंवा अर्धचंद्रानं दिलं तर काय होईल बघा, कसं दिसतंय बघा ते ड्रम, किंवा ट्रक कसा दिसतंय बघा, हे कसं ऐकू येते बघा, ध्वनी कसा होतोय बघा.
तर हे अशा पद्धतीने होणार नाही आहे. तर याचं लेखन कसं होणार आहे? फक्त अशाच पद्धतीने होणार आहे. म्हणजे मराठीमध्ये र लिहिण्याच्या पद्धती किती आहेत? 4 आहेत. कोणत्या कोणत्या? एक रफार, त्यांची नावं आहेत बघा, तुम्हाला परीक्षेत विचारतील मराठीमध्ये र लिहिण्याच्या पद्धती किती? तर 4 पद्धती. एक रफार, दुसरा अर्धचंद्र, तिसरा तिरपिरेष आणि चौथा काकपद. आता पुढचा भाग आहे, हा समजला असेल असं गृहीत धरतो आणि पुढे वाटचाल करतो बघा. पुढचा भाग आहे रफाराचा नियम किंवा रफाराचे जे नियम आहेत ते बघा. रफाराचे नियम. आता हा रफाराचा नियम काय सांगतोय बघा. रफाराच्या अलीकडील अक्षर नेहमी दीर्घ असते. काय सांगतोय बघा नियम. रफाराच्या अलीकडील अक्षर, रफाराच्या अलीकडील अक्षर नेहमी कसे असते? नेहमी दीर्घ असते. कसे असते? नेहमी दीर्घ असते. बघा लक्ष द्या, रफाराच्या अलीकडील अक्षर नेहमी दीर्घ असते असा नियम आहे. आपला रफार आपण बघितलेला आहे मागं र लिहिण्याच्या पद्धतीमध्ये. त्याच्या अलीकडचं जे अक्षर असतंय ते नेहमी कसं असते बघा? दीर्घ असते असा नियम आहे. आपण बघूया रफाराच्या अलीकडील असणारी अक्षर दीर्घ कोणती कोणती आहेत. दीर्घ मध्ये सुद्धा दला दुसरीच वेलांटी आहे. म्हणजे रफाराच्या अलीकडील जी अक्षर असतात ती अक्षर नेहमी कशी असतात? दीर्घ असतात बघा. मग रफार समजा हा रफार आहे, मग बघा तुर्त, मूर्ख हा रफार आहे, त्याच्या अलीकडील अक्षर दीर्घ झालं बघा. मूर्ख. जीर्ण, लक्ष द्या, खूप महत्वाचा भाग आहे, अत्यंत बारकाव्याने पहा, तुम्हाला लक्षात येईल. शुद्ध लेखनाला सुद्धा 1 मार्काला परीक्षेला विचारू जाऊ शकतो. आणि इन सर्व्हिस मध्ये किंवा व्यवहारामध्ये तुम्हाला मराठी शुद्ध लिहायचं असेल त्याला अशा प्रकारचे बरेचसे शब्द येतात. आणि मग ते शब्द, मग तो पहिला उकार, पहिली वेलांटी की पहिला उकार, अशा प्रकारची संदिग्धता तुमची जी आहे ती निघून जाईल. तूर्त, मूर्ख, जीर्ण, धूर्त, त्यानंतर बघा मुहूर्त, तीर्थ, आशीर्वाद, बघा रफाराच्या अलीकडील अक्षर दीर्घ, रफाराच्या अलीकडील अक्षर दीर्घ, रफाराच्या अलीकडील अक्षर दीर्घ, रफाराच्या अलीकडील अक्षर दीर्घ. मुहुर, हुर, ह नंतर आहे बघा दुसरा उकार. तीर्थ दुसरी वेलांटी, आशीर्वाद दुसरी वेलांटी, पौर्णिमा, पौर्णिमा हा शब्द असा असतो बघा, पौर्णिमा अशा प्रकारचा. सूर्य, कीर्ती, किर रफाराच्या अलीकडील वेलांटी दीर्घ, कीर्ती आपण पहिल्या वेलांटीतच कायम लिहितो. कीर्ती, सूर्य, पूर्व, असे बरेचसे शब्द आहेत बघा, खूप शब्द सांगता येतील रफाराच्या अलीकडील. आता हे तुम्ही म्हणाल हे आम्हाला माहिती आहे किंवा आम्ही हे वाचलेलं आहे, अशा प्रकारचे शब्द आम्ही पाहिलेले आहेत. पण असे काही शब्द आहेत की ते मात्र जरी पुढे रफार असेल तरी सुद्धा पहिल्या म्हणजे दुसऱ्या वेलांटीत किंवा दुसऱ्या उकारात येत नाहीत, म्हणजे दीर्घ वाचले जात नाहीत किंवा दीर्घ लिहिले जात नाहीत. त्याला अपवाद आहे. म्हणजे या नियमाला अपवाद आहे बघा. काय आहे? अपवाद आहे. काय अपवाद आहे ते आपण पाहूया. अपवाद क्रमांक 1 बघा, रफाराच्या अलीकडील अक्षर नेहमी दीर्घ असतं हे आपण पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे शब्द आपण पाहतोय. अशा प्रकारचे शब्द नेहमी दीर्घच लिहायचे. पण 4 शब्द आहेत, 4 याला अपवाद आहेत. पहिला अपवाद जो आहे, समजा बहिर असा शब्द असेल, म्हणजे रफाराच्या अलीकडील ध्वनी जो आहे तो बहिर असा उच्चार येत असेल तर मात्र काय करायचं बघा. याचा अर्थ होतो बाहेर असा होतो. याचा अर्थ काय होतो? बाहेर. मग यासारखे शब्द असतात बघा. उदाहरणार्थ इथं वेलांटी कुठली आहे बघा? पहिली वेलांटी आहे, पुढे र आहे, रफार येणार आहे. उदाहरणार्थ बघा आता, बहिर्गोल, बहिर्वक्र, बहिर्मुख, बघा नीट लक्ष द्या. बहिर्द्वार,
कुठे कुठे रफार आहे बघा. आता इथं बहिर्वक्र, बहिर्मुख, बहिर्द्वार. इथे वेलांटी कुठली आली बघा यांची? यांची वेलांटी दुसरी आली बघा. दुसरी आली नाही, अपवाद असल्यामुळे यांची वेलांटी पहिली आली. इथं रफाराच्या अलीकडील वेलांटी का उकार दीर्घ आला. हे बघा सगळे दीर्घ आहेत, दीर्घ आहेत. इथं मात्र हा अपवाद आहे. म्हणजे बहिर हा शब्द, बहिर्गोल रफार आहे बघा. इथं हा रफार आहे, हा रफार आहे, हा रफार आहे, हा रफार आहे. याच्या अलीकडील अक्षर काय असते? दीर्घ असते. पण याला हा नियम जो आहे, हा शब्द जो आहे किंवा ही ध्वनी जी आहे ती अपवाद आहे. म्हणजे त्या शब्दामध्ये सुरुवातीचं प्रारंभीला येणारा जो ध्वनी आहे तो जर दीर्घ असेल, तो जर बहिर असा शब्द असेल तर मात्र वेलांटी पहिलीच द्यायची बघा. हे बघा, येते का लक्षात? ठीक आहे. आता दुसरा बघा, 2 नंबरचा बघूया आपण. 2 नंबरला आहे बहिर, 2 नंबरला आहे चतुर. चतुर, चतुर म्हणजे काय आपण पाहूया. चतुर म्हणजे 4. चतुर म्हणजे काय? 4. आता बघा मग 4 काय काय आहेत, कशा पद्धतीने हे शब्द तयार होतात बघा. उदाहरणार्थ चतुर्थी, उकार कुठला आला बघा? अपवाद असल्यामुळे पहिला उकार. इथं पण पहिलाच उकार आहे बघा. इथं वेलांटी पहिलीच आहे. इथं रफार येणार. रचाच लेखन कसं केलं जाते आपण? रच्या अलीकडील किंवा रफाराच्या अलीकडील अक्षर नेहमी दीर्घ असतं. तिथं आपण बघितलेलं आहे. चतुर्थी, चतुर्वर्ण, चतुर्वर्ण 2 रफार येणार इथं. तुर नंतर व आहे, वर्ण नंतर न आहे, 2 रफार येणार. त्यानंतर चतुर्वेद, चतुर्वेद, चतुर्थी आलं, चतुर्वर्ण आलं, चतुर्वंश किंवा चतुर्वर्ण, चतुर्वेद अशा सारखे शब्द बघा. म्हणजे तो कुठला उकार आलेला आहे बघा? चतुर्वंश, चतुर्वंश असे शब्द. किंवा चतुर्दशा असंही आपण लिहू शकतोय. चतुर्दशा, चतुर्दशा, चतुर्दिशा असंही लिहू शकतोय बघा आपण. चतुर्दिशा बघा. रफाराच्या अलीकडील अक्षर आता इथं रस्व येणार आहे, कारण हा अपवाद आहे बघा. आता हा झाला चतुर, 2 झाला. तिसरा आहे बघा, लक्ष द्या. आता दूर, बहिर, चतुर, दूर. दूर याचा अर्थ आता इथं पहिला उकार आहे बघा. इथं कुठला उकार आहे? पहिला उकार. दुसऱ्या उकाराचा पण अर्थ आहे, पण तो इथं घ्यायचा नाही बघा. दूर याचा अर्थ काय होतो? वाईट असा होतो. याचा अर्थ काय होतो? वाईट असा होतो. या दूरचा अर्थ होतो वाईट. मग यापासून कसे शब्द तयार होतात बघा. दुर्गा, कुठला उकार आला? ऱ्हस्व उकार आला. दुर्मिळ, कुठला उकार आला? ऱ्हस्व उकार आला. दुर्मिळ. दुर्योधन, दुर्योधन. त्यानंतर दुर्जन बघा. दुर्जन कुठला उकार आला बघा? ऱ्हस्व उकार आला. दुर्गंधी बघा. कुठला उकार आला? ऱ्हस्व उकार आला. लक्षात येते का बघा? हा सुद्धा हे आहे, याला अपवाद आहे. आपल्या या नियमाला अपवाद आहे. रफाराच्या अलीकडील अक्षर जे नेहमी दीर्घ येतं त्याला अपवाद आहे. आता यालाही अपवाद आहे बघा. म्हणजे या अपवादाला सुद्धा अपवाद आहे, प्रति अपवाद आहे याला. आपण तोही पाहूया बघा. आता तुम्ही म्हणाल असा प्रति अपवाद कसा काय? तर हा दूर पहिला उकार आहे, तर इथं येणारा दूर जो आहे तो दुसरा उकार येणार आहे बघा. मी इथं याला उकार देणार आहे बघा. हा दुसरा उकार येतो आणि या दुसऱ्या उकाराचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. या दुसऱ्या उकाराचा अर्थ सांगा पाहू. या दुसऱ्या उकाराचा अर्थ येतो लांब. यापासून तयार होतात शब्द दूरभावंडे, दूरभावंडे, दूरदर्शन बघा, दूरध्वनी, दूरचित्र,
किंवा दूरमुद्रक असे शब्द, किंवा दूरसंवेदना, हा दुसराच उकार येणार नेहमी लक्षात ठेवा, दूरसंवेदना अशा सारखे शब्द बघा. म्हणजे लक्ष द्या, नीट समजून घ्या. शुद्ध लेखनाला सुद्धा हा बऱ्याच वेळातले बरेचसे शब्द परीक्षेला येऊन गेलेले आहेत. पुढेही तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे हे बारकाव्याने आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो आहे आता तो बघा, चौथा नियम. हे झाला, पहिला झाला बहिर झाला, दुसरा चतुर झाला, तिसरा दूर झाला. आता आपण चौथा प्रकार जो आहे तो चौथा प्रकार पाहणार आहोत. चौथा प्रकार काय आहे बघा, दूर, बहिर, चतुर, दूर आणि चौथा जो प्रकार आहे तो नीर. शेवटचा प्रकार आहे नीर. आता नीर म्हणजे काय बघा, नीर म्हणजे पहिली वेलांटी आहे बघा हिला. नीर म्हणजे निघून गेलेला, निघून गेलेला, निघून गेलेला, किंवा वाईट, किंवा नाही, किंवा नसलेला, नसलेला, एवढे अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कुठली वेलांटी आहे बघा, पहिली वेलांटी आहे ही बघा, पहिली वेलांटी आहे. मग कोणत्या कोणत्या असे शब्द आहेत हे जोडून, तर बघा, निर्व्याज, निर्वंश, निर्वंश, किंवा निर्गुण. बघा ना, लक्ष द्या, नला पहिलीच वेलांटी येणार, निर्गुण. त्यानंतर निर्मळ असे शब्द येणार बघा, किंवा निर्जन अशा सारखे शब्द. निर्व्याज म्हणजे ह्या रपाराच्या अलीकडील अक्षर काय असणार, इथं पहिली वेलांटी येणार. बघा इथं मात्र अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ह्याला सुद्धा अपवाद आहे, सांगणार आहे मी तुम्हाला. इथं तुर्त आहे, मूर्ख आहे, पण या तुर्त मध्ये प्रारंभिक जो ध्वनी आहे तो बहिर, चतुर, दूर किंवा नीर यापैकी नाही आहे. इथं बहिर गोल, पुढे रफार आहे, पण बहिर असा शब्द आला, मुखामध्ये बहिर असा शब्द आला तर पहिली वेलांटी. याच्यामध्ये कुठेही बहिर, चतुर, दूर नाही आहे बघा. म्हणजे हा प्रारंभीचा ध्वनी जो आहे तो बहिर, चतुर, दूर किंवा नीर अशा पद्धतीने नाही आहे. म्हणून हे दुसऱ्याच उकारात किंवा दुसऱ्याच वेलांटीत लिहायचे आहेत. आता याला सुद्धा अपवाद आहे. कोणते अपवाद आहेत आपण ते पाहूया बघा. या नीर या शब्दाला अपवाद काय असणार आहे, फक्त दुसरी वेलांटी असणार आहे. काय असणार आहे, प्रति अपवाद आहे, फक्त याला दुसरी वेलांटी आहे. मग ते दुसरी वेलांटीचे शब्द कोणते आहेत बघा. नीरस हा संयुक्त शब्द आहे, नि अधिक रस, नीरस दुसरी वेलांटी होते, संयुक्त शब्द आहे, दुसरी वेलांटी आली बघा इथं. किंवा नीरव, नीरस म्हणजे वेचव किंवा शुष्क, वृक्ष अशा पद्धतीनं. नीरव म्हणजे शांतता, निशब्द, नीरव. किंवा निरक्षीर, दूध आणि पाणी. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे नीर. दुसरी वेलांटी नीर म्हणजे पाणी आणि पहिली वेलांटी नीर म्हणजे नाही किंवा नसलेला किंवा वाईट असा अर्थ होतो, लक्षात ठेवा. इथं दुसरी वेलांटी नीरचा अर्थ काय होतो, हा नीर आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की प्रारंभिकचा ध्वनी नीर आहे म्हणजे पहिली वेलांटी द्यावी का, निरसला, निरवला, तर नाही, तर दुसरी वेलांटी येणार. निरस, निरव, निरक्षीर किंवा निरक्षीर विवेक असा एक शब्द आहे बघा. कधी वाचण्यात आला असेल तर बघा, निरक्षीर विवेक, निरक्षीर विवेक म्हणजे बऱ्या वाईटातून चांगलं शोधण्याची कला किंवा कौशल्य, निरक्षीर विवेक किंवा निरू अशा पद्धतीचा शब्द आहे. खूप शब्द आहेत असे, म्हणजे यासारखे शब्द जे आहेत. निरू म्हणजे चुना काहीतरी असा आहे, गिलाव्याचा चुना त्याला म्हणतात निरू म्हणजे. तर यासारखे शब्द जे आहेत ते दुसऱ्या वेलांटीतच आपल्याला लिहावे लागणार आहेत. म्हणजे इथं हा भाग संपतो बघा. म्हणजे र किंवा रफाराचे जे नियम आहेत हे खूप महत्वाचे आहेत. हे वाचून आपल्याला नीटसं समजत नाहीत आणि परीक्षेला रच्या नियमावर 1 मार्क आणि रफाराच्या नियमावर 1 मार्क अशा 2 मार्काला जर परीक्षेला प्रश्न आले तर आपल्याला ती लिहिता यावेत. या दृष्टीने आपण हे बारकाव्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने किंवा बारीक लक्ष देऊन ते आपण पाहिलेलं आहे. तुम्ही हे नीट समजून घ्या. एकदा नव्हे, दोनदा, तीनदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही शंका असेल तर मला विचारा. आणि आता या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये लवकरच आपण दुसरा व्हिडिओ मी प्रसारित करणार आहे, परंतु तुम्ही पाहून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आवडला असेल तर लाईक करा, इतरांना पाठवा, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा पाठवून आम्हाला उपकृत करा
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि या भागाला इथं पूर्णविराम देतो. धन्यवाद.